दरम्यान चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। आपल्या सोबत आता चंद्रहार पाटील आहेत। खरं तर दागदुग होतीच, कारण ज्या पद्धतीने काँग्रेस आक्रमक झाली होती, मात्र यादीमध्ये तुमचं नाव आहे, काय प्रतिक्रिया? माझ्यावरती आदरणीय उद्धव साहेबांनी, आदरणीय संजय राऊत साहेब असतील, शिवसेना पक्ष असेल आणि महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते असतील, त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय, खरखर मी त्या सर्वांचे अगदी मनापासून आभार मानतो। पण पुढचं जी काय आता आव्हानं आहेत, जी तुम्हाला समोर येत आहेत, खास करून महाविकास आघाडीमध्येच कुठेतरी काँग्रेसमधील जी नाराजी आहे त्याबाबत काय? नाही, तिकीट मागणं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तिकीट मागत होतं। काँग्रेसकडून आदरणीय विशालदादा असतील, शिवसेना पक्षाकडून मी असेल, महाविकास आघाडीकडून आम्ही तिकिटाची मागणी करत होतो। पण मी परवा आदरणीय उद्धव साहेबांच्या सभेच्या पूर्वी एक दिवस आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मी सर्वांना महाविकास आघाडीला आवाहन केलेलं होतं की महाविकास आघाडीमध्ये जोही उमेदवार देईल त्या उमेदवाराशी आपण सर्वजण पाठीशी राहू। कोणताही काँग्रेसचा उमेदवार असेल, शिवसेनेचा असेल, त्यामुळं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सर्वजण आम्ही एकत्र काम करू, हा मला अगदी ठाम विश्वास आहे। पण आता काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये पोहोचलेत, सोनिया गांधींच्याकडे देखील ही सगळी बाब सांगणार आहेत। काँग्रेस नेत्यांना, विशाल पाटलांना काय आव्हान आहे? आता आज उमेदवारीची घोषणा झालेली आहे की कदाचित आज होणार आहे, ही घोषणा कदाचित कल्पना नसावी किंवा काय, त्या वरिष्ठ लेवलच्या गोष्टी आहेत, त्यामुळे मी त्या बाबतीत जास्त बोलणार नाही। पण आता घोषणा झालेली आहे, त्यामुळे सर्वजण आम्ही एकत्र काम करणार आहोत, हाच विश्वास आहे मला। उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी सभेला आले होते त्यावेळी वसंतदादांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि नंतर आपली घोषणा झाली। एकीकडे वसंतदादाच्या नातवाला देखील यामध्ये डावललं गेलेलं दिसून येते, त्यांची उमेदवारी रद्द होते तुमच्या उमेदवारीमुळे। तर याकडे कसं बघताय? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याकडे कसं, त्यांना काय आव्हान असेल, किंवा वसंतदादा प्रेमी जे आहे सांगली त्यांना काय तुमचं आव्हान असेल? महाविकास आघाडी म्हणून सर्वजण आपण एकत्र काम करूया, कारण आज फक्त सांगली जिल्ह्यापुरती महाविकास आघाडी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे आणि संपूर्ण भारतामध्ये इंडिया आघाडी आहे। त्यामुळे सर्वजण आपण एकत्र काम करूया, हेच माझं आव्हान राहील। एक लहान भाऊ म्हणून मोठ्या भावांना माझं आव्हान राहील की आपण सर्वजण एकत्र काम करू, कारण हे आपण सगळेजण एकत्र राहिल्याशिवाय हा विजय एवढा सोपा नाही। कारण प्रत्येकानं जर सगळीकडे तोंड केली तर एवढं विजय सोपा नाही। त्यामुळे आपण हे सर्वजण मिळून एकत्र काम करू आणि खरखर सर्वजण एकत्र जर आलो आपण तर विजय हा नक्की आपला आहे, हा विश्वास आहे मला। कॅमेरा पर्सन दीपेश महाजन सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, विटा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।